नमस्कार, मी प्राची घाणेकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर 14 एप्रिल रोजी भीमसागर उसळला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. जगाच्या पाठीवर जर कुठल्या एका व्यक्तीच्या जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम होत असतील तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवू शकते हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची कलम आणि त्या कलमेने लिहिलेलं भारताचं संविधान याने संपूर्ण भारताला बदलून टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व प्रकारचे भेद, जातीभेद, धर्मभेद आणि महिला पुरुष भेदही संपवण्याचं काम हे या एका संविधानाने केलं. 14 एप्रिल हा केवळ एक महान व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस नसून देशातील प्रत्येक शोषित, वंचित आणि स्त्रीच्या सन्मानाचा उत्सव आहे, असं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. हा दिवस स्मरणाचा, प्रेरणेचा, संकल्पाचा आणि कृतज्ञतेचा आहे. तसंच मुंबईतील चैत्यभूमी स्थळ हे केवळ एक स्मारक नाही तर ते प्रेरणेचं आणि ऊर्जेचं केंद्र आहे. इथे येणारा प्रत्येक अनुयायी बाबासाहेबांच्या विचारांची मशाल हृदयामध्ये प्रज्वलित करूनच पुढे जातो, असंही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बोलत होत्या. मुंबईची ही चैत्यभूमी केवळ एक स्मारक नाही तर ती एक ऊर्जा केंद्र आहे. दरवर्षी इथे येणारा भीम अनुयायी हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची मशाल मनात घेऊनच येतो. मुंबईतील इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम वेगानं सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास जाईल, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीदिनी दादर येथील चैत्यभूमीवर ते बोलत होते. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं आहे. त्यांची जयंती म्हणजे भारताच्या स्वाभिमानाचा आणि विवेकाचा उत्सव आहे. बाबासाहेबांचे विचार जपणं, ते आचरणात आणणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. बाबासाहेबांनी देशाला स्वाभिमानता आणि मानवतेची दिशा दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी दिलं. बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार तर आहेतच, पण ते आधी माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत. छत्तीसगडमधील महानिर्मितीच्या मालकीच्या गारेपाल्मा सेक्टर 2 कोळसा खाणीमधून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये पहिली कोळसा रेल्वे रॅक दाखल झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कोळसा रेल्वे रॅकचं स्वागत केलं. हा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि विदर्भाला राज्याचं ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेनं एक निर्णायक पाऊल आहे, असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यामध्ये पुरंदर तालुक्यातील खानवडी इथं ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन करण्यात आलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दालनं उघडणारी ठरणार आहे. आधुनिक प्रयोगशाळा, सज्ज वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. या शाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता विकसित होईल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत 9 आणि 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय जनसंपर्क परिषद 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या पहिल्या दिवशी झालेल्या 4 सत्रांमधून जनसंपर्क क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरासंबंधी चर्चा करण्यात आली. माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडत असून बातम्यांच्या सादरीकरणाची पद्धत, गती आणि स्वरूप यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं आहे. या पार्श्वभूमीवर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजामध्ये एआयचा प्रभावी वापर करावा, असं आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केलं आहे.